आणि आता बातमी प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्याची। कुणीही स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिले असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले। समझने वाले को इशारा काफी है असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पटेल यांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। आपण सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावी लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काही कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांग। दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली ओढवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईमध्ये सीएनजी पाईपलाईन मध्ये बिघाड झालाय, त्यामुळे सीएनजी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होईल। घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र या गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती आहे, असं स्पष्टीकरण गॅस कंपनीकडून देण्यात आलेलं आहे। तर आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या नेव्हल डॉक परिसरामध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारे ताब्यात आहेत। दोघांनाही चौकशीनंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती आहे। फोन करणारे दोघेही नेव्हल डॉकयार्डमध्ये काम करत असल्याची माहिती समोर येते आहे। तर नशेत असताना त्यांनी धमकीचा हा फोन केल्याचीही माहिती आहे। आणि आता बातमी अकोल्यामधून। अकोल्यातल्या आरोग्य विभागात सरळ सेवा भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। स्त्री रुग्णालयातील टेंडर प्रकरणी शासनानं दिशाभूल केल्याचा आरोप आहे। तर चौकशी अहवालाच्या आधारे 3 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल करा अशी मागणी फैजान मिर्झा यांनी केली आहे। जे सरळ सेवा भरतीमध्ये श्री भंडारी तत्कालीन उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी श्री बळीराम गाडवे यांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे, या भ्रष्टाचाराला उघडकीस ते जनतेसमोर येऊ नये याकरिता त्यांनी षडयंत्र रचून या 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलं। कारण या 3 अधिकाऱ्यांना सदर भ्रष्टाचाराबाबत माहिती होती। नियमाला डावलून कशी नियुक्त्या निर्गमित करण्यात आलेल्या आहे त्याबाबत सुद्धा शासनाने चौकशी करावी। मुंबईमधील भटक्या कुत्र्यांसंदर्भात केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत युवक काँग्रेस आणि प्राणी मित्र संघटनेकडून आता छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आंदोलन करण्यात आलं। रोडवरील कुत्र्यांना हटवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते। दरम्यान कोर्टाने कुत्र्यांबाबत दिलेले आदेश मागे घ्यावेत अशी मागणी झीनत शेख यांनी यावेळी केली आहे। नाही आहे की कुत्रे उचलणार तर फक्त बीएमसीचेच उचलणार। जेवढे पण महानगरपालिके, एनएमएमसी आहे, बीएमसी आहे, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्यांच्याकडे प्रोव्हिजन पण आहे का ते डॉगला ठेवण्यासाठी? आम्हाला फक्त ते तुम्ही द्या आधी, आम्ही पण व्हिजिट करू, आम्हाला पण बरं वाटेल की बाबा ठीक आहे आमचे कुत्रे तिकडे जातात ना, चांगली पद्धतीने तुम्ही ठेवलेत। आपण झाडे कापतो, आपल्याला किती गरमीचं प्रमाण वाढलंय, हे सगळं सरकार का नाही विचार करत आहे? सरकारांना ऍट दी एंड जानवरच का भेटतंय? हे आहे ना, इलिगल ब्रीडिंग आहे ते सगळं थांबवा। जे मुद्द्याचं आहे ते सोडून तुम्ही काहीतरी उचलून बोलणार हा मोठा मुद्दा आहे, त्याला काही अर्थ नाहीये। अहो, तो कुत्रा आजारी आहे, ती मांजर आजारी आहे, कधी तुम्ही बघितलं? पहिला इकडच्या जनतेबद्दल सरकारने विचार करावा आणि नंतर मग जनावरांचा। जर या जनतेबद्दल नाही सरकार विचार करत तर जनावर बाजूलाच राहिली।